नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सोमवारी आहे 27 नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिकी पौर्णिमा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. कारण पहा, त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी दीपदान हे आवर्जून करावे. म्हणजे संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे आणि दिव्याखाली अशी एक वस्तू ही ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे आणि हा दिवा लावल्यामुळे रात्रीतून आपलं नशीब हे बदलेल आणि फक्त एक दिवसात गरिबी संपून आपल्या घरामध्ये, आपल्या घरावर श्रीमंतीचा योग येईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे दोष हे असतातच, अडचणी या असतातच आणि या अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्या म्हणून आपण भरपूर प्रयत्नही करत असतो. पण कधी प्रयत्न करूनही आपल्या आयुष्यामधले संकट, अडचणी, दोष हे दूर होत नाही. मग त्या अडचणी व्यवसायाबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल, कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये असू शकतात. तसेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तो तुम्ही 2 प्रकारे करू शकतात. दोन्हीही प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी त्रिपुरी वात जी आहे ती आपल्याला लागणार आहे. त्रिपुरा वात जी आहे ती 750 वातींची असते आणि 3.5 वेढ्यांची असते. यामुळे तुम्हाला ही त्रिपुरा वात जी आहे ती कोणत्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तुम्हाला ही वात तिथे भेटून जाईल. तर ती वात तुम्हाला आवर्जून घेऊन यायची आहे. मार्केटमध्ये 20 रुपयाला ती वात भेटते. तर तुम्ही तिथे जाऊन ती वात घेऊन येऊ शकतात. ह्या वाती घेऊन आल्यानंतर तुम्हाला याचा 2 प्रकारे उपाय करायचा आहे. तर दोन्हीही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय हा तुम्हाला हवन करून करायचा आहे. जर तुम्हाला हवन करणं शक्य नसेल तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे दुसरा तो तुम्हाला करायचा आहे. हवन तुम्हाला कसं करायचं ते अगदी तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी सांगत आहे. प्रथम आपल्याला हे हवन करण्यासाठी पूर्व दिशा ही आपल्याला निवडायची आहे. पूर्व दिशेलाच आपल्याला हे हवन करायचं आहे. आपल्या घराची जी पण पूर्व दिशा असेल त्या दिशेला. त्यानंतरनं आपण हवन जिथे करणार आहे ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा शेणाने सारवणं शक्य असेल तर सारवून घ्यायचे आहे. त्या जागेची पूजा करायची आहे आणि यानंतर त्यावरती हवन ही आपल्याला करायचं आहे. आणि जेव्हा आपण त्या जागेची पूजा करणार आहे म्हणजे हळदी कुंकू आपण तिथे लावणार आहे त्यावेळेला ओम श्री वास्तुपुरुषाय नमः या मंत्राचा जप करत हळदी कुंकू लावून नमस्कार करून त्यावरती हवन हे आपल्याला ठेवायचं आहे. जो हवनाचा कुंड असेल तो कुंड आपल्याला त्या जागेवरती ठेवायचा आहे. नंतर त्या कुंडाची देखील हळद, अक्षदा, फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. आणि ही पूजा करायच्या अगोदर आपल्याला थोडंसं एका प्लेटमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या त्रिपुर वात जे आहे ते आपल्याला भिजत ठेवायचे आहे. यामुळे हवन जे आहे ते आपण लवकरात लवकर पेटलं जातं. आणि यानंतर त्या हवनामध्ये तुम्हाला त्या त्रिपुर वाती ज्या आहेत 750 वाती त्या ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला कापूरच्या साह्याने किंवा दिव्याच्या साह्याने तुम्हाला त्या प्रज्वलित करायच्या आहे. अशा प्रकारे तुम्ही हवनसुद्धा करू शकतात. यानंतर दुसरा उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला
दगडाचा जो दिवा असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे. तर असा दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने या 750 वाती घेऊन तुम्हाला त्याला एक टोक काढायचं आहे, म्हणजे एक तोंड तुम्हाला त्या वातींना काढायचं आहे आणि दिव्याच्या असं मधोमध ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे दगडाचा दिवा नसेल तर तुम्ही जो आपला मातीचा दिवा पंती मोठी जी असते ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला 7 अखंड अक्षताचे दाणे, त्याचप्रमाणे तुम्हाला 7 लवंगा आणि 7 वेलची तुम्हाला त्या स्वस्तिकवरती अर्पण करायचे आहे. अर्पण केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकरांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे. त्यांनासुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी पण तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला भगवान शंकर आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो पण दिवा घेतलेला असेल मातीचा किंवा दगडाचा दिवा असेल तर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला दिवा भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या वाती आपल्याला चांगल्या तुपाने चांगले भिजवून घ्यायचे आहे. तूप नसेल तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्याला पूर्व साईडलाच करायचा आहे. जर आपलं देवघर पूर्वेकडे जर तोंड करून असेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर लावा, परंतु तुमचं देवघर हे पूर्व दिशेला नाही तर मग तुम्ही ही सेपरेट एका पाटावरती ही पूजा जी आहे ती तुम्ही पूर्व दिशेला मांडू शकतात. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला धूप अगरबत्ती ओवाळायची आहेत. हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग हा आवर्जून टाकायचा आहे. आणि यानंतर घरातल्या सर्व कुटुंबातील जेवढे पण सदस्य असेल त्या सदस्यांनी त्या दिव्याचा तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायला अजिबात विसरायचं नाही. हा दिवा आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. घरातले दोष, नकारात्मकता ही सुद्धा दूर होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं. आणि हा दिवा जो आहे तो फक्त वर्षातून आपल्याला एकदाच लावता येतो, तो म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी. या दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. एक अनन्यसाधारण महत्त्व या दिव्याला दिलं जातं. यामुळे प्रत्येक घरामध्ये तुम्ही असा हा दिवा नक्कीच लावा. सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हवन करून हा दिवा लावणं शक्य झालं, म्हणजे या वाती जर तुम्हाला प्रज्वलित करणं शक्य झालं तुम्ही तसं करा. पण प्रत्येकाच्या घरामध्ये हवन करणं किंवा शक्य होणं हे नसतं. यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हा दिवा तुमच्या घरामध्ये नक्कीच लावू शकतात. याचा तुम्हाला जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल. आता घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला अजिबात करायचा नाही. मासिक धर्म असेल तर त्या व्यक्तीने त्या पूजेजवळ अजिबात जायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहे, घरातलं सदस्य त्या दिव्याच्या पाया पडणार आहे, अशावेळी तुमच्या जवळ गोमूत्र तुम्हाला ठेवायचं आहे. प्रत्येक व्यक्तीने गोमूत्रामध्ये हात बुडवायचा आहे आणि यानंतर या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे. तसेच ही पूजा करायच्या अगोदर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र हे शिंपडून घ्यायचं आहे. ज्या जागेवरती आपण पूजा मांडणार आहे त्या जागेवरती सुद्धा तुम्हाला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. कारण या दिव्याचं एक विशेष महत्त्व आहे. त्याचा आपल्याला नियम जे आहे ते आवर्जून पाळायचे आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.